महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा एक निर्णय आला. तो निर्णय म्हणजे असा आहे की कामगारांच्या कामाच्या तासामध्ये वाढ करायची. तर कामगाराचे कामाचे तास हे 8 तास होते आणि 8 तासाहून आता ते पुन्हा 12 तास करायचे, असा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. आणि हा निर्णय घेण्यामागचं कारण असं आहे की कामगारांच्या टंचाईवर मात करणे आणि दुसरं कारण असं आहे की उद्योगांची कार्यक्षमता वाढवणे. आता सगळ्यात पहिला मुद्दा असा येते की आपल्या इथे इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे आणि बेरोजगारांची संख्या पण इतकी मोठी आहे की जर का साधी पोलीस भरती जरी निघाली तर त्या पोलीस भरतीमध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील, मास्तर अशा लोकांचे पोलीस भरतीसाठी फॉर्म येतात. याच्यावरून एक बेरोजगारीचं चित्र डोळ्यापुढे उभं राहते की किती प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आहे. आणि सरकार म्हणते की कामगारांच्या टंचाईवर मात करण्यासाठी कामगारांच्या कामाच्या तासामध्ये आम्ही वाढ करतोय. तर कामगारांची मला तरी असं वाटत नाही की काही टंचाई असणार म्हणून. आणि राहिला प्रश्न असा की बा कुशल कामगार पाहिजे, तर 6-8 महिन्याचं जर प्रशिक्षण दिलं तर त्यांच्यामध्येही ती कुशलता येऊन जाणार. तर कामगाराच्या टंचाईवर मात करणे असं मूर्खासारखं सरकारनं काही कारण सांगायला नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की उद्योगांची कार्यक्षमता वाढवणे, म्हणजे कामगारांच्या कामाच्या तासामध्ये वाढ करायची आणि उद्योगांची कार्यक्षमता वाढवायची. आणि इकडे कामगार काम करून मेला तर चालेल, त्याच्या आरोग्याचं काही घेणदेण नाही, त्याची कार्यक्षमता कमी झाली तर चालेल, पण उद्योगाची कार्यक्षमता मात्र ही व्यवस्थित राहिली पाहिजे. म्हणजे यांना उद्योगाची कार्यक्षमता चांगली राहिली पाहिजे, पण कामगाराची कार्यक्षमता कमी हो किंवा तो काम करून मेला, त्याला विश्रांती नाही मिळाली तरी काही हरकत नाही. तर असं इंग्रजांच्या काळामध्ये 12, 15, 16 तास कामगारांना काम करायचं. म्हणजे आपली वाटचाल ही पुन्हा इंग्रज ज्या पद्धतीनं कामगारांना वागणूक द्यायचे त्या पद्धतीनं राज्य सरकारची कामगारांना वागणूक देण्याची तयारी आहे असं या निर्णयावरून दिसते. हा अतिशय चुकीचा निर्णय आहे आणि राज्य सरकारने असा निर्णय घेण्याच्या आधी त्यांना कळायला पाहिजे की जर कामगारांना अतिरिक्त कामाचे जर तास दिले तर त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि सोबतच त्यांची कार्यक्षमता, कामगारांची कार्यक्षमता कमी होऊ शकते. तर उद्योगाची कार्यक्षमता तुम्ही वाढवसाल आणि कामगारांची जर कार्यक्षमता कमी झाली तर मग काय करायचं? हे अतिशय चुकीचा निर्णय आहे. तर इंग्रजांच्या काळामध्ये 12, 15, 16 तास कामगारांना काम करायला लावायचे आणि त्यांना अतिशय अमानवीय वागणूक द्यायची आणि त्यांची शारीरिक, मानसिक, आर्थिक अशी पिळवणूक त्यामधून कामगारांची व्हायची. तर त्यासाठी 1942मध्ये वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरराष्ट्रीय लेबर ऑर्गनायझेशन यांच्या निकषानुसार कामगारांचे तास हे 12-16 तासावरून 8 तासावर आणले आणि हे पुन्हा 8 तासावरून 12 तास करतात आणि म्हणतात की उद्योगाची कार्यक्षमता वाढवायची. उद्योगाची कार्यक्षमता तर वाढणार, पण कामगाराची कार्यक्षमता कमी होईल, मग त्याचं काय? तर हा अतिशय चुकीचा निर्णय आहे. तर राज्य सरकारने हा निर्णय जर वापस नाही घेतला तर कामगार संघटना याच्यामध्ये सक्रिय होऊन एक आंदोलन करू शकतात आणि ते करायला पाहिजे. असे उरफाटी निर्णय घेऊन मंत्रिमंडळामध्ये, विधानसभेमध्ये तुम्ही इतक्या जबाबदारीच्या पदावर बसलेले आहात, तर तुम्ही सर्वसमावेशक आणि सर्वांना लाभकारक असे निर्णय त्याच्यातून घेतले पाहिजे. असे उगीच काही पण कशी निर्णय घ्यायचे, काही पण कारण द्यायचं, हे अतिशय चुकीचं आहे. आणि कामगारांचे तास हे मर्यादित स्वरूपात असले पाहिजे, त्यांना पुरेशा प्रमाणात विश्रांती मिळाली पाहिजे, तर त्यांची कार्यक्षमता वाढेल आणि त्यांची कार्यक्षमता जेव्हा वाढेल तेव्हाच उद्योगाची कार्यक्षमता वाढेल. त्यांचे कामाचे तास वाढून उद्योगाची कार्यक्षमता वाढणार नाही. म्हणजे हे तुम्ही वाटचाल पुन्हा जसं इंग्रज लोक कामगारांना ट्रीट करायचे तसं आहे यांचं धोरण, असं दिसते याच्यावर. हे अतिशय चुकीचं आहे. राज्य सरकारनं हा निर्णय मागे घेतला पाहिजे.